आज मी बनवून घेतले आहे दोन प्रकारचे मखाना। अर्धे मखाना खारे बनवून घेतलेले आहे आणि अर्धे गोड असे कॅरमल वाले बनवून घेतलेले आहे। गुळाचे बनवून घेतलेले आहे मी ते, आणि अर्धे खारे चटपटीत असे बनवून घेतलेले आहे। तर दोन्ही पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे। हे असे खारे पण बनवून घेतलेले आहे। चला तर मग सगळ्यात आधी सगळे एकसाथ भाजून घेऊया, कारण दोन्ही पद्धती बनवायसाठी आपल्याला सगळ्यात पहिले ते भाजून घेणं जरूरी आहे। भाजण्याची पद्धत अशी आहे की मंद आचेवर तुम्हाला ते भाजून घ्यायचे आहे आणि हलक्या आचेवरच ते परतवत राहायचे आहे। हळूहळू असे परतवत राहायचे आहे। जर तुम्ही गॅस मोठी केली तर ते खालून असे काळे होतील पण आतून रोस्ट होणार नाही। म्हणून मंद आचेतच त्याला फिरवत राहायचं आहे, सतत लागू न देता। हळूहळू रंग चेंज होतो आणि ते भाजल्या जातात। मागे पण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे भाजायचे याची पद्धत सांगितलेली होती, तर आज पुन्हा सांगते आहे। आपल्याला रोस्ट करता करता जसा जसा रंग चेंज होतो आपल्याला हाताने ते प्रेस करून पाहायचं आहे। जर ते अगदी व्यवस्थित क्रंची भाजल्या गेले, क्रंची झाले की ते आपोआप भुरका होतो त्याचा, नाहीतर असे चिवट असे लागतात ते हाताला। तर मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं आणि परतवत राहायचं। इथे अजिबात मोकळं सोडून द्यायचं नाही आहे डाव, त्याला सतत परतवत राहायचं आहे। मखाना स्वच्छ केलेलेच होते, त्याच्यामुळे मी परत त्यांना स्वच्छ केलेले नाही आहे। इथे सगळ्यात आधी मी गूळ बारीक करून घेते आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो खिसणीने किसून पण घेऊ शकता। मखाना थंड होतपर्यंत मी इथनं गूळ करून घेते आहे आणि लगेच मग ते आपल्याला तापवत ठेवायचे आहे। कढईमध्ये मी इथे त्याला पातळ करून घेते आहे। मखाना इथे मुलांनी खावं म्हणून हे छोटं मोठं त्याच्यात ट्विस्ट केलेला आहे, जेणेकरून मुलांच्या पोटात ते जावे। लाडू सहसा मुलांना खायला आवडत नाही, नाकी डोळे वर करतात लाडू खाताना। त्याच्यामुळे थंडी चालू झाली आहे, थंडीमध्ये हा उत्तम पदार्थ आहे। भरपूर प्रमाणात त्याच्यात कॅल्शियम प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे हा छोटा मोठा केलेला ट्विस्ट आहे मखानासोबत। तर असं हे पातळ झालेलं आहे। थोडं मी याच्यात तूप पण घातलेलं होतं आणि 1 स्पूनभर त्याच्यात मी पाणी पण घातलेलं आहे। आता हे पहिले चेक करायचं आहे आपल्याला। पाण्यात टाकल्यावर ते बॉटमलाच बसतं, पण ते व्यवस्थित कडक झाले तरच समजायचं की गुळाचा पाक आपला झालेला आहे। इथे मखान्याला फॉक्सनट असं म्हणतात। तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता किंवा साध्या किराणा दुकानात पण ते अवेलेबल असतात। याला लोटस सीड पण म्हणतात, फॉक्सनट आणि लोटस सीड। असं ते पातळ झालं आहे। मी पुन्हा एकदा चेक करून घेते आहे गूळ झाला आहे की नाही। पाक आपला बघा अजूनही झालेला नाही आहे। मी पुन्हा परतवून घेते आहे, सतत त्याला परतवून घ्यायचं आहे, आलटून पलटून। बघा आता थोडा रंग अजून गुळाचा चेंज झालेला आहे। आता तिसऱ्यांदा चेक करून बघते आहे। बघा आता एकदम कडक झालेला आहे। पाण्यात टाकल्यावर ते एकदम कडक झालेला आहे, त्याच्यामुळे आता हा गूळ आपला पूर्ण रेडी आहे मखाना टाकायला। याच्यात आता गुळाच्या हिशोबाने तुम्ही मखाना टाकून घ्या आणि त्याला परतवून घ्या। पूर्ण मखान्याला गूळ लागेल या हिशोबाने परतवून घ्यायचा आहे। मला गूळ थोडा जास्त वाटत आहे, म्हणून मी थोडा मखाना अजून घालून घेतलेला आहे। सगळ्या याला मखान्याला गूळ लागला पाहिजे असा पूर्ण त्याला आलटवून पलटवून आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जास्त वेळ होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला। सगळीकडे लागला की गुळाचा रंग अजून चेंज होतो,
आपल्याला ते लक्षात येतं परतवतानाच. बघा, तुम्हाला दिसत असेल आहे रंग चेंज झालेला आहे, आता पूर्ण बदललेला आहे आणि जरा कडक पण झालेला आहे. परतवताना घट्ट झाला आहे एकदम. आता मी इथे थोडं अजून परतवून घेते आहे आणि गॅस बंद करते. इथे मी हे पेपर घेऊन घेतलेला आहे आणि याच्यात मी ते पसरवून घेते आहे. एकावर एक जे मखाना आहे तो सुटसुटीत असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे. सगळे वेगवेगळे करून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर ते आपोआप सगळे निघतीलच आहे. ते थंड होतपर्यंत इथे आपण चटपटीतवाले थोडे खारे असे मखाने करून घेऊ. इथे मी बटर घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं तूप पण घालून घेतलेलं आहे. तुम्हाला नुसते तुपात घ्यायचे असतील करून तर नुसत्या तुपात पण करून घेऊ शकता. मी ते बटर आणि तूप दोन्ही घेतलेलं आहे आणि तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे. खूप सारं बटर घ्यायचं नाही आहे. आता उरलेले मखाने पूर्ण याच्यात घालून घेते आहे. संध्याकाळच्या वेळेला शॉर्ट टिफिनमध्ये चालता फिरता असं कधी पण हे मखाने मुलं खाऊ शकतात. मुलांना पण खायला होतात आणि मोठ्यांना पण खायला होतात. थंडी सुरू झालेली आहे हलकी हलकी. मखाना अतिशय उत्तम गुणकारी असं आहे मुलांसाठी, सगळ्यांसाठीच. असे हे सगळीकडे तिखट आणि हळद लागलेला आहे. जर तुम्हाला अजून याच्यात परतवताना ते कोरडं होतंच तर तुम्हाला अजून वाटत असेल तर बटर किंवा तूप घालून घेऊ शकता. मी इथे तूप परत थोडंसं घालून घेतलेलं आहे. याच्यात चाट मसाला आता मी घालते आहे थोडा. जास्त काहीही लागत नाही. हळद घातलेला आहे, तिखट घातलेला आहे, चाट मसाला, चवीनुसार आता मीठ घालून घेते आहे. कोरडा पदार्थ आहे त्याच्यामुळे मीठ जरा कमीच घालायचं आहे आपल्याला इथे. पुन्हा परतवून घेते आहे. सगळं असं मीठ वगैरे एकसाथ सगळीकडे लागलं पाहिजे या हिशोबाने मी सगळं परतवून घेते आहे. आणि आता थोडं मी आमचूर पावडर पण घातलेला आहे इथे आणि वरतून पिठी साखर भुरकवणार आहे. मी गॅस आता इथे बंद करून दिलेले आहे. पिठी साखर पण भुरकवून घेतलेली आहे. आता हे पूर्णपणे आपले मखाने रेडी आहे. जास्त काहीही व्याप लागत नाही. पटकन हे आपले खारे आणि गोड दोन्ही प्रकारचे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे.